विद्यार्थ्यांनो, आज आपण वैदिक संस्कृती या पाठाची माहिती घेणार आहोत। यामध्ये पुढील काही मुद्दे दिलेले आहेत। त्या मुद्द्यांद्वारे आपण हा पाठ किंवा ही संस्कृती कशी होती हे समजून घेणार आहोत। तर 4.1 पहिला मुद्दा आहे वैदिक वाङ्मय। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे दुसरा कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन। म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची होती, त्या लोकांचे दैनंदिन जीवन कसे होते याची माहिती सुद्धा आपल्याला या पाठात घ्यायची आहे। त्यानंतरचा तिसरा शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन। म्हणजे त्यांचे व्यवसाय कोणते होते, आर्थिक परिस्थिती कशी होती त्यांची आणि त्यांचे सामाजिक जीवन कसे होते याची सुद्धा माहिती या पाठात आपण करून घेणार आहोत। त्याचबरोबर वैदिक संस्कृतीमधील लोकांच्या धर्मकल्पना कशा प्रकारच्या होत्या या धर्मकल्पनांची माहिती सुद्धा आपण आज पाहणार आहोत। यानंतरचा पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे शासन व्यवस्था। म्हणजे वैदिक संस्कृतीतील लोकांची शासन व्यवस्था कशी होती याचीही माहिती आपल्याला या पाठात करून घ्यायची आहे। वैदिक संस्कृती हा पहिला मुद्दा आपण पाहूया। वैदिक वाङ्मय म्हणजे काय, तर वेदावर आधारलेले वाङ्मय। आणि या वैदिक वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे। वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत। सूक्ते म्हणजे काय बरं, सूक्ते म्हणजे सुंदर कथन किंवा वेदातील काही मंत्र हे ऋषींनीच नाही तर काही स्त्रियांनी सुद्धा लिहिलेली आहेत। मग ह्या वाङ्मयाची भाषा कोणती होती, संस्कृत, कारण की ही प्राचीन भाषा आहे आणि आपल्या संस्कृतीचा काळसुद्धा कसा आहे, प्राचीन। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। वाङ्मय म्हणजे काय, तर साहित्य। मग हे साहित्य अत्यंत कसे आहे, समृद्ध असे आहे। आता या भारतीय वैदिक संस्कृतीला प्राचीन संस्कृतीपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे। त्यानंतर वेदमंत्राची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे लिहिली गेली आहेत। वैदिक म्हणजे काय, तर वेदावर आधारलेली। आता संस्कृती म्हणजे काय पाहूया। संस्कृती म्हणजे विशाल मानववंशीय भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ज्ञान, धर्मविश्वास, विविध कला, नीती, कायदे, आचार आणि मानवाने समाजाचा सदस्य म्हणून जे संस्कार, समर्थता व सवयी, विचार आत्मसात केलेल्या असतात त्या सर्वांचा समग्र व संमिश्र परिपाक म्हणजे संस्कृती किंवा सभ्यता होय। थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला, मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो, हो की नाही। या निसर्गामध्ये काही बदल करून तो आपली जीवनयात्रा चालवितो। यामध्ये तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करत नाही तर स्वतःवरही संस्कार घडवून आणतो। एक अशी संस्कृती तो या बाह्य आणि अंतर्गत संस्कारावर निर्माण करतो। म्हणजेच मानवी ज्ञान, समजुती, वर्तणूक इत्यादींचा एकत्रित परिपाक म्हणजे संस्कृती होय। ही वेदकालीन संस्कृती ज्या 4 वेदांवर आधारित होती त्या 4 वेदांची माहिती पाहिजे आहे आता आपल्याला। तर मूळ वेद किंवा मूळ ग्रंथ ज्याला मानला गेलेला आहे तो ऋग्वेद संहिता। ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय। तर ऋचा म्हणजे काय, तर देवाची स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। 4 वेद ज्याला आपण चतुर्वेद म्हणून सुद्धा ओळखतो त्यातला पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद, चौथा आहे अथर्ववेद।
आता ह्या पहिल्या ऋग्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर ऋचाने बनलेला हा वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य किंवा वेदामधील श्लोक मंत्र ह्याला आपण ऋचा असे म्हणू शकतो. प्रशंसा करण्यासाठी वापरलेले हे शब्द या ऋचामध्ये एकत्रित आलेली आहेत. मग अशा अनेक ऋचा एकत्र गुंफून म्हणजे एकत्र संकलित करून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे सुद्धा म्हणतात. सूक्त म्हणजे काय? सुंदर कथन किंवा अनेक ऋचा एकत्रित करून तयार झालेले काव्य. ऋग्वेद संहितेत अशा विविध देवदेवतांची स्तुती करणारी सूक्ते लिहिण्यात आलेली आहेत. ऋग्वेद हा पहिला वेद मानला जातो आणि त्याला मूळ ग्रंथ सुद्धा म्हटलं जातं. दुसरा वेद आहे यजुर्वेद संहिता. यज्ञविधींचे पद्यातील मंत्र आणि त्यांचे गद्यात स्पष्टीकरण यात आपल्याला सांगितलेले आहे. त्याचबरोबर यज्ञविधींविषयी माहिती या ग्रंथात किंवा वेदात आपल्याला पाहायला मिळते. तिसरा ग्रंथ आहे किंवा वेद आहे सामवेद. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन करतात. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन या सामवेद संहितेत केलेले आहे. संहिता म्हणजे काय? तर संकलन किंवा संग्रह सुद्धा आपण त्याला म्हणू. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा फार मोठा वाटा आहे. पुढचा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेला किंवा अथर्ववेदाला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. या अथर्ववेदामध्ये काय सांगितलेले आहे? तर दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना म्हणजेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर, दुखण्यावर उपाय कसे करायचे त्यावर यामध्ये स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतीचीही माहिती यात आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे. म्हणजे एकूणच विविध विषयावर अथर्ववेदामध्ये आपल्याला माहिती पाहायला मिळेल. या संहिताच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश या वेदवाङ्मयातच केला जातो. म्हणजे वेद मंत्राची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी या ब्राह्मण ग्रंथांची, आरण्यकांची आणि उपनिषदांची रचना केली गेलेली आहे. तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना काय म्हणू आपण? ब्राह्मण ग्रंथ. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र असे काय आहेत? 4 वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आरण्यके म्हणजे काय? तर आरण्यकावरूनच आपण त्याचं नाव लक्षात घेता येईल किंवा अर्थ लक्षात घेता येईल. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले मनन किंवा चिंतन यात मांडलेले आहे. यज्ञविधीमध्ये या आरण्यकेमध्ये यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी सुद्धा घेतलेली दिसते. म्हणजे यात घ्यायची खबरदारी कोणती याचं सुद्धा वर्णन यामध्ये आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा ग्रंथ आहे उपनिषदे. उपनिषद म्हणजे काय? गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. त्याचबरोबर जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक गहन प्रश्न आपल्या मनात येत असतात ना, मग त्या प्रश्नांची उत्तरे सहजासहजी आपल्याला मिळत नाहीत. परंतु या उपनिषदामध्ये आपल्याला अशा अनेक गहन प्रश्नांवर चर्चा किंवा काही उत्तरे सुद्धा वाचायला मिळतील. यानंतर 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे किती वर्षाचा कालावधी लागला असेल सांगा बरं? हे 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास किंवा लिहिण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत
अनेक छोटे मोठे बदल होत गेलेले आहेत. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनांचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. या वेदांना श्रुती असेही म्हणतात बरं. तर श्रुती म्हणजे काय? तर ऐकून ग्रहण केलेले ज्ञान. सुरुवातीस या वाङ्मयाचे कशा प्रकारे जतन केले गेले? तर मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतराच्या पद्धतीने. पहिला मुद्दा समजला सर्वांना. आता आपण दुसरा मुद्दा पाहूया. कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. तर कुटुंब पद्धती कशी होती? एकत्र कुटुंब पद्धती होती. आजही बऱ्याच ठिकाणी अशी एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते, परंतु काही ठिकाणी आपण विभक्त कुटुंब पद्धतीसुद्धा पाहतो. चला, तर आता या वेद काळात एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रमुख कोण असायचा? तर घराचा कर्ता पुरुष हा कोण असायचा? प्रमुख असायचा. म्हणजे त्याला काय म्हटलं जायचं? गृहपती. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता असतील, त्याचे लहान भाऊ असतील, त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले यांचा समावेश असायचा. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. जसं आत्ताही आपल्याला पुरुषप्रधान कुटुंब पाहायला मिळतं, तशाच पद्धतीची कुटुंब व्यवस्था त्या काळीसुद्धा होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेखसुद्धा या वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील काही बंधने वाढत गेली आणि त्यांचे कुटुंबातील त्याचबरोबर समाजव्यवस्थेतील स्थान हे अधिकाधिक काय होत गेले? दुय्यम होत गेलेले आहे. त्यानंतर बघू घरे कशा पद्धतीची होती? तर मातीची व कुडांची घरे त्या काळात असायची. गवत, वेलींचे तट्टे विणून शेणा मातीने लिंपून कूड म्हणजे खेडेगावात आपल्याला पाहायला भेटतात ना कुडाच्या भिंती, झोपडीला वगैरे लावलेल्या असतात पहा, तशा पद्धतीची कूड असलेली घरे त्या काळी बांधली जायची. जमीन शेणा मातीने सारून घेतली जात असे. त्यांचा आहार काय बरं असायचा? तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. त्याचबरोबर दूध, तूप, दही, लोणी, मध हे पदार्थसुद्धा त्यांच्या आवडीचे असत. त्याचबरोबर उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस यासारख्या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश असायचा. वैदिक वाङ्मयातली काही शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. येव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आपल्याला वैदिक वाङ्मयात उच्चारलेले आढळतात. येव म्हणजे काय? सातू किंवा बार्ली. गोधूम म्हणजे काय? गहू. आणि व्रीही म्हणजे तांदूळ. आता पाहूया त्यांची वस्त्रे कशा प्रकारची असायची. तर सुती व लोकरीची वस्त्रे त्यांनी वापरत असत. त्याचबरोबर झाडांच्या साली व प्राण्यांची कातडी यांपासूनही काही वस्त्र ते त्या काळी बनवून वापरत असत. त्याचबरोबर अलंकार काय वापरायच्या त्या स्त्रिया वेदकालातील? तर फुलांच्या व मण्यांच्या माळा त्या घालत असत. सोन्याचे सुद्धा दागिने ते वापरत होत्या. निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय दागिना वेदकालीन मानला जातो. त्याची मनोरंजनाची साधने कोणती होती? तर गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचे खेळ, शिकार, रथांच्या शर्यती. त्यांची आवडीची वाद्ये कोणती होती किंवा त्या काळातली वाद्ये कोणती होती? तर वीणा, शततंतू, झांजा, शंख याशिवाय डमरू व मृदंग ही तालवाद्येही ती त्या काळी वापरत असत. पहा चित्रामध्ये आपण पाहू शकतो. पुढचा मुद्दा आहे आपला शेती
पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. तर वैदिक काळात सुद्धा शेती हा व्यवसाय कसा असायचा, प्रमुख असायचा. जशी आपली भारतीय व्यवस्था कशी आहे सध्याची, शेती हा प्रमुख व्यवसाय असलेली व्यवस्था आहे, तशाच पद्धतीने त्या काळीसुद्धा शेती हा प्रमुख व्यवसाय असायचा. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई, म्हणजे जमीन नांगरत असत. जसं आता सध्या पाहतो आपण, जमीन नांगरत असताना 2 बैलजोडी नांगराला लावलेली असते, परंतु त्या काळी अनेक बैल या नांगराला जोडलेली असायची आणि मग त्यांनी जमीन ते नांगरत असत. नांगराला लोखंडाचा फाळ ते बसवत असत. शेतामधल्या पिकांवर वेगवेगळी जी कीड पडतात किंवा पिकांचा विध्वंस करणारे काही प्राणी असतात ना, त्यावर उपाय म्हणून काय, तर या अथर्ववेदामध्ये यावर वेगवेगळे उपायसुद्धा लिहिलेले आहेत. त्या काळी खत म्हणून कशाचा उपयोग केला जाई, तर शेणाचा उपयोग केला जाई. वैदिक काळात घोडा असेल, गाय असेल, बैल, कुत्रा यासारख्या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींना तर विनिमयासाठी वापर केला जाई, त्याच्यामुळे गायींना विशेष किंमत त्या काळी होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी ते गायीची घेत असत. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी म्हणून त्याला माणसाळाहून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते, म्हणजे हुशार होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकापैकी आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते, हे त्यांनी जाणलेलं होतं. घोडा जोडलेले आऱ्यांचे चाकाचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. इथं पहा, आपल्याला या चित्रात पाहता येईल.